या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे एक दिवसीय श्री गजानन महाराज यांचं दर्शन कसं घ्यायचं याची माहिती. आम्ही मुंबईहून ट्रेन पकडली आणि शेगावला पोचलो. शेगाववरून बसने आम्ही आनंदसागर आणि आनंद विहार इकडे रूमची चौकशी केली, परंतु तिकडे वेटिंग होती आणि रूम काय आम्हाला भेटल्या नाहीत. त्याच्यामुळे आम्ही प्रायव्हेट हॉटेलमध्ये एक रूम घेतली व तिकडे आम्ही आंघोळ वगैरे सगळं करून तयार झालो. गजानन महाराज 23 फेब्रुवारी 1878 साली पहिल्यांदा शेगाव इकडे दिसलेले व त्यांनी शेगावमध्ये अद्भुत चमत्कार व भरपूर सारे लीला केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मेलेल्या माणसाला पुनर्जीवित करणे किंवा बिना आगीचं चिलम जळवणे व भरपूर जणांची बिमारी ठीक करणे असे भरपूर सारे त्यांनी काम केलेले आहे. महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी शेगाव इकडे समाधी घेतली व हेच ते मंदिर जिथे समाधी स्थळ आहे आणि आपण त्याचं दर्शन गाभाऱ्यातून व मुखदर्शन घेऊ शकतो. गाभाऱ्यातून दर्शन घ्यायला अतिशय लाईन होती, त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं व आम्ही पुढचे गजानन महाराज परिसरातील इतर मंदिर बघण्यासाठी ऑटो बुक केली. इथे कृष्णाईचा मळा आहे, त्याच्यानंतर बंकट सदन आहे, त्याच्यानंतर बंकट सदन आणि गजानन महाराजांचे हे प्रकट स्थळ आहे. हे मंदिरापासून जवळच आहे. ऑटोवाला तुमचे 100 रुपये घेईल हे 5 ते 6 ठिकाणं फिरवण्यासाठी. त्याच्यामध्ये महालक्ष्मी मंदिर पण येईल व अशी इतर ठिकाणं तुम्ही फिरू शकतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही शेगावच्या मार्केटमध्ये जाऊन तुमची जी शॉपिंग असेल किंवा रात्रीचं जेवण असेल ते करू शकता व आपली रात्रीची रिटर्न मुंबईला येणारी ट्रेन पकडून तुम्ही एका दिवसाचा शेगाव दर्शनाचा प्लॅन सक्सेसफुली कंप्लीट करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला अंदाजे खर्च पर माणसी 1,500 जाईल. ट्रेनची येण्या-जाण्याची तिकीट असेल 700 रुपये वगैरे व तिकडे राहण्यासाठी पर माणशी 200 रुपये पकडा. मंदिराच्या परिसरामध्येच तुम्हाला नाश्त्यासाठी 20 रुपयामध्ये उपमा, पोहे भेटून जातात. इडली असते, त्याच्यानंतर चहा, कॉफी वगैरे पण तिकडे भेटते. जेवण हे विनामूल्य आहे, त्याची काही फी चार्जेस नाही आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ऑटोचे तुमचे पैसे लागतील व स्टेशनवरून येण्या-जाण्याचा खर्च लागेल.